तर मग नमस्कार मित्रांनो, तर आज आमच्यासोबत क्रिकेट खेळायला निघाले होते आमच्याच गावचे सर्वात महान व्यक्ती म्हणजेच उद्धव भाऊ सांगळे. आता हे इतके महान व्यक्ती आहेत की यांच्याबद्दल सांगाल तितकं कमीच आहे. नंतर मग आम्ही आमच्या ग्राउंडवर आल्यानंतर आमच्या ग्राउंडच्या जवळच संत बाळूमामा यांचं मंदिर आहे. हे तर तुम्हाला माहितीच असेल, कारण आपल्या मागच्या खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि आज या ठिकाणी खूप मोठी मीटिंग होती. नंतर मग मीटिंग झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या ग्राउंडकडे. आणि आज आमच्या सोबत क्रिकेट खेळायला आले होते आमच्याच गावचे एक मोठे मेंबर म्हणजेच मुंजा अण्णा केळसोले. आता यांचं आडनाव केळसोले आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही दुसरा अर्थ घेऊ नका. आणि हे एवढे लाजत होते की जसं की कॅमेरा नाही तर यांच्या पुढे मुलगी चाली आहे कोणची तरी. आणि आमचं गाव म्हणजेच सांगळेवाडीचं पान सुद्धा हलत नाही यांच्याशिवाय. नंतर मग क्रिकेट वगैरे खेळून आल्यानंतर कळालं की आम्हाला जायचं होतं शेताला, कारण आमच्या ज्या शेतातली पाण्याची तुटी आहे ती मोडली होती आणि ती बसवायची होती. मग त्याच्यामुळे पाईप आणि सुलोचन हे दोन्ही घेऊन आम्ही शेताला निघालो. आता जाताना पप्पा गाडी चालवत होते आणि माझ्याकडे दिलं होतं खोरा आणि टिकाव. मग शेतात पोहोचल्यानंतर शेतात तर खूप पाऊस पडला होता, त्याच्यामुळे मग आमचे जे चपला आहेत ते एका लिंबाखाली ठेवले आणि आम्ही आमच्या ज्या ठिकाणी तुटी मोडली आहे त्या ठिकाणी निघालो. मग या ठिकाणी आल्यानंतर सर्वात आधी पाईप कापायला सुरुवात केली आरापतीने. नंतर मग फायनली पाईप बसून आम्ही घरी आलो.